मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान उल्लेख केला। ठाकरेंची खंत तर अश्रू नाही, हा अंगार असल्याचंही उत्तर। ठाकरेंनी विकासावर बोलावं, 3000 रुपये देईन, फडणवीसांचं आव्हान। तर भाजपची हिंदू मुस्लिम शिवाय भाषणं दाखवा, 1 लाख देतो, ठाकरेंचं प्रति आव्हान। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवल्यास फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। TV9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। धारावीतील पात्र आणि अपात्र दोन्ही व्यक्तींनाही हक्काचं घर मिळेल। पुनर्विकासानंतर व्यवसायांना पुढील 5 वर्ष सर्व कर माफ केले जाणार। जमिनीच्या मालकी हक्कात जनतेचीच मालकी असणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं धारावीकरांना आश्वासन। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते, आपल्याला नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर। तर बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही, उद्धव ठाकरेंचा पलटवार। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, आमचे महेश दादा वैतागले होते, मात्र भाजपवर टीका करणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळाकडे पाहावं। पिंपरीतून फडणवीसांचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा। माझ्यावर वारंवार शिंतोडे उडवून भाजपचं नाव खराब केलं। भरसभेत महेश लांडगेंकडून अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार। तर लांडगे मोठा नेता, मी त्याला चिल्लर वाटतो, एकेरी उल्लेखावर अजित पवारांचा टोला। लाडक्या बहिणींचे पैसे रोखण्याबाबत काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र। महापालिका निवडणुकीत सरकारी लाचेचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। तर काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड, बहिणींचा आनंद बघवला नाही, बावनकुळेंची टीका। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री, तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची चर्चा न करता निर्णय घेतला। अजित पवारांनी लॉटरी लागली की काय, कुछ भी करो तो चलता है असं चालणार नाही। मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप। नागपुरात दिव्याखाली अंधार, सर्वसामान्यांच्या अनेक समस्या आहेत, शासनकर्त्यांनी डोळ्याला चष्मा लावलाय का, प्रफुल्ल पटेलांचा फडणवीसांसह गडकरींवर नाव न घेता निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमध्ये भव्य रोड शो। तर कोल्हापूर आणि नाशिकमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा। 15 तारखेला विरोधकांची हंडी फोडायची, शिंदेंचा निशाणा। मुंबईत राज ठाकरेंकडून शाखा भेटी, वरळी, मलबार हिल, माझगाव, आगरीपाडा, परळ, धारावीत प्रचार दौरे। कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत। मुंबईतील चारकोप, बोरिवली, दहिसरसह मागाठाण्यात अमित ठाकरेंचा प्रचार दौरा। तर आदित्य ठाकरेंकडून पूर्व उपनगरात शाखांना भेटी। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी। मोदी सरकारविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संभाषण केल्याचा ठपका, कायदेशीररित्या लढतोय, संग्राम पाटलांची प्रतिक्रिया।